अतुकुरी मोल्ला. अतुकुरीला काकट्य साम्राज्याच्या काळातील टिकन्ना सोमय्याजी समकालीन होते असे काही इतिहासकार म्हणतात. पण कंदुकुरी वीरलिंगम यांच्या मते ती कृष्णदेवरायांची समकालीन आहे. अतुकुरी मोल्ला यांचा जन्म 1440 मध्ये झाला. तिचे वडील अतुकुरी केसन्ना कुंभार होते. आंध्र प्रदेशातील कडप्पाच्या उत्तरेस बडवेल शहराजवळ गोपावरम इथे तिचा जन्म झाला. ती शैवपंथीय असून तिचे आई वडील श्रीशैलमच्या मल्लिकार्जुन आणि मल्लिकांबा यांचे भक्त होते. ते शिवमठाचे अनुयायी होते. जणू मोल्ला ही शिवांनी त्यांना दिलेली भेटच होती. मोल्ला म्हणजे चमेली, म्हणजेच देवाला आवडणारी फुले, म्हणून त्यांनी तिचे मोल्ला असे नाव ठेवले आणि बसवेश्वरांवरून बसवी असे टोपण नाव ठेवले. शेजाऱ्यांना मोल्लाची आई अडीअडचणीत मदत करीत असे. मुलगी जन्मताच तिचे असे भविष्य सांगितले गेले की तिची आई लवकरच जाईल. ही मुलगी जगली तर खूप वर्ष जगेल आणि विजयनगरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी तिचे नाव लिहिले जाईल. मोल्लाची आई काही दिवसातच गेली. मुलीकडे बघून वडिलांनी धार्मिक कार्य सुरू केले. शेजारच्या बायकांनी तिला सांभाळायची जबाबदारी घेतली. 5व्या वर्षी मोल्ला गावच्या शाळेत जायला लागली. ती मन लावून अभ्यास करीत असे. रोज शिवमंदिरात जाऊन ती शिवाची उपासना करीत असे. वयाच्या 12व्या वर्षी श्रीशैलमला जाऊन तिने दीक्षा घेतली. तिची विलक्षण आध्यात्मिक प्रगती बघून तिच्या वडिलांना पुरोहितांनी सांगितले, ही मुलगी काही संसार करणार नाही, ती संत होईल. श्रीशैलमहून परत आल्यावर आध्यात्मिक जीवन जगण्याचे स्वातंत्र्य केसन्नाने तिला दिले. ब्रह्मचारिणीप्रमाणे गुरुने सांगितलेल्या सर्व नियमांचे ती पालन करीत असे. एक दिवस रोजची पूजा करण्यासाठी ती मंदिरात गेली होती. ध्यान करत असताना प्रत्यक्ष श्रीराम तिच्या समोर प्रकट झाले. त्यांनी तिला लगेचच रामायण लिहिण्याचा आदेश दिला. तिने सर्व हकीकत मंदिराच्या पुजाऱ्यांना सांगितली. पुजाऱ्यांनी लिहिण्यासाठी तिला पामची पाने, पक्ष्यांची पिसे आणि पानांचे रस हे साहित्य जमा करून दिले. काही अध्याय पूर्ण होताच ती मोठ्याने कविता वाचू लागली. ते ऐकून पुजाऱ्याने गावातील लोकांना बोलवून आणले. हळूहळू शेजारच्या गावातील लोकही रामायणाची कथा ऐकायला येऊ लागले. महाकाव्याच्या सुरुवातीस मोल्लाने आपल्या कौटुंबिक इतिहासाचा उल्लेख केला आहे. पती किंवा वैवाहिक जीवनाबद्दल तिने काहीही उल्लेख केला नाही. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे सर्व कवी आपले साहित्य राजाला अर्पण करायचे, पण मोल्लाने तसे केले नाही. जशी तिची लोकप्रियता वाढली, तिला सत्र न्यायालयात आमंत्रित केले गेले. कृष्णदेवराय आणि दरबारी कवींसमोर रामायणाचे पठण करण्याची संधी तिला मिळाली. तिचे रामायण मोल्ला रामायणम म्हणून ओळखले जाते. तिच्या काव्यात संस्कृत शब्दांचा वापर कमी प्रमाणात केला आहे. साध्या तेलुगू भाषेतील तिचे रामायण म्हणूनच जनसामान्यांसाठी कळणे सोपे झाले. मूळ काव्यातील कथेप्रमाणे तिकन्नाने रामायणाचे भाषांतर केले आहे, पण मोल्लाने रामायण कथेत काही काल्पनिक भाग जोडले आहेत आणि काही मूळ कथेतील भाग काढून टाकले आहेत. विजयनगर साम्राज्यातील श्रीनाथ हे समकालीन कवी होते. त्यांनी काल्पनिक कथा जोडण्यासाठी प्रबंध तयार केले. अनेक समीक्षकांनी तिच्या दाव्याला वैध ठरवले. सहृदय, उदार आणि प्रेमळ म्हणून आजूबाजूच्या गावातून प्रसिद्ध असलेली मोल्ला स्वतःला श्री शिवाची शिष्या समजत असे. तेलुगूमध्ये भागवत पुराण लिहिणारे पोथन्ना यांच्यापासून तिने प्रेरणा घेतली. त्यांच्याप्रमाणेच ती शैव असली तरी तिने विष्णूचा अवतार असलेल्या रामाचे रामायण तेलुगूमध्ये लिहिले. रामायणाला भारताच्या साहित्यिक क्षेत्रात नेहमीच विशेष स्थान आहे. पण तेलुगू भाषेतील रामायण लिहिणारे म्हणून दोघांचीच नावे पुढे येतात, गोना बुद्धराजा रेड्डी आणि अतुकुरी मौला मंबा. तिला शाही दरबारात रामायणाचे पठण करण्यासाठी मानाने आणले गेले.
शाही दरबारातील 8 मान्यवर कवींना मोल्लाच्या काव्यात्मक प्रतिभेची परीक्षा राजासमोर घ्यायची होती. स्वतःपेक्षा सामर्थ्यवान असलेल्या मगरीच्या तावडीतून देवाच्या हत्तीने स्वतःला कसे वाचवले या प्रसंगावर आधारित विशिष्ट मीटरमध्ये 2 कडव्यांची रचना करायला मोल्लाला सांगितले गेले. ही घटना भागवत पुराणातील 2ऱ्या अध्यायातील 8व्या भागात आली आहे. विचार करण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी दिला गेला. वर बघून तिने डोळे मिटले आणि रामाची प्रार्थना केली. अतिशय सुरेल मधुर आवाजात तिने 2 कविता दिलेल्या अवधीमध्ये सादर केल्या. त्या कवींना तिच्या प्रतिभेचे वर्णन करतील असे शब्दच सुचले नाहीत. ते अवाक झाले. राजाला त्यांनी मोल्लाचा सन्मान करण्याचे सुचवले. तसेच तिला कविरत्न ही पदवी बहाल केली जावी असेही सुचवले. दरबारात तेनाली रामने तिला काही प्रश्न विचारले. पहिला, तुमचा गुरु कोण? मोल्ला सांगते, श्रीकंठ मल्लिकार्जुन हे माझे गुरु. ते दुसरा प्रश्न विचारतात, बोली भाषेत रामायण लिहिणे का निवडले? मोल्ला म्हणते, बऱ्याच कवींनी यापूर्वी रामायण लिहिले आहे. रोज जेवण घेतो म्हणून कोणी जेवायचे सोडून देते का? ही रामाची कहाणी आहे, म्हणून रामायणावर आपण हवे तेवढ्या वेळेला लिहू शकतो, वाचू शकतो. लोकांना समजेल अशा साध्या सरळ बोलीभाषेत जर कथा सांगितली नाही तर ते बहिऱ्या आणि मुक्या व्यक्तीच्या संवादासारखे होईल. कविता जिभेवर ठेवलेल्या मधासारखी असली पाहिजे, कारण जिभेवर ठेवता क्षणीच मधाचा आस्वाद घेता येतो. तेनालीरामनने तिला तिसरा प्रश्न विचारला, आपण आपले पुस्तक सम्राटाला का अर्पित केले नाही? मुल्ला म्हणते, विनम्रपणे मी सांगू इच्छिते, हे पुस्तक श्रीरामाचे आहे, माझे नाही. मी फक्त एक साधन आहे. त्यावर तेनालीरामन तिला चौथा प्रश्न विचारतो, तुम्ही एका कुंभाराच्या घरात दुर्गम अशा भागात जन्माला आलात, मग इतके मोठे आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला कसे झाले? यावर मोल्ला म्हणते, परमेश्वराने माझ्याकडून हे करवून घेतले. माझे प्रयत्न आणि सूक्ष्म निरीक्षण याचाही यात सहभाग आहे. मोल्ला म्हणते, असे माझ्यावर कोणाच्याच काव्याचे संस्कार झाले नाहीत. स्वतःचे स्थान निर्माण करताना लिंग आणि जातीचे कवच तिने तोडले. कृष्णदेवरायाच्या अंगरक्षकांनी तिचा अधिकार नाकारला असता ती म्हणते, राया स्वतः विद्वान आहेत. रामाच्या अखत्यारीत असलेल्या ह्या साम्राज्यात रस्त्यावर असलेले प्रत्येक मूल कविता रचू शकते. तिच्या मते तिची गृहदेवता श्रीकांत मल्लेश्वरांच्या कृपाप्रसादामुळे ती काव्य रचना करू शकली. साहित्याची मला जाण नाही, साहित्यिक मूल्ये, व्याकरण, शब्दसंपदा आणि नियम मी जाणत नाही, पण गोपावरमची ग्रामदेवता श्रीकांत मल्लेश्वराच्या कृपेने मी काव्य रचले. मला साहित्याची जाण नाही, हा तिचा विनम्र भाव असावा. कारण वाल्मिकी, व्यास, भारावी, माधा, भवभूती, बाणभट्ट, शिवभद्र, कालिदास, भीमकवी, ननन्या आणि श्रीनाथ यांना ती तिचे साहित्यिक पूर्वज मानते. सामान्य माणसे वाल्मिकी, व्यास यांना ओळखू शकतात, पण भवभूती, बाणभट्ट यांचा उल्लेख ती विदुषी असल्याचे स्पष्ट करतो. जिभेला अत्यानंदाची अनुभूती मिळते जेव्हा ती गुणांचा भवसागर असलेल्या श्रीरामांची स्तुती करते. त्याच्या तुलनेत कमी असलेल्या राजांची स्तुती करण्यात तिला आनंद मिळत नाही. जसे जिभेला आल्याच्या तुकड्यापेक्षा गुळाची चव आवडते. ह्या कवितेत मूळ तेलुगू वर्णनात 1/3 शब्द संस्कृतातील आहेत. मूळ महाकाव्याचे भाषांतर करताना संस्कृत शब्द वापरले नाहीत असे ती म्हणते. कदाचित त्यावेळच्या तेलुगू बोलीभाषेत संस्कृत शब्दांची सरमिसळ झाली असावी म्हणून ते वापरले असावेत. कवितेला आवश्यक असलेली लयबद्धता आणि माधुर्य यांचे संतुलन राखण्यात मोल्लाला यश आले आहे. तिचे काव्य कंदुकुरी वीरलिंगम यांच्या तोडीचे आहे. कोशला नगरीवर राज्य करणाऱ्या राजांचे वर्णन पुढील कवितेत आले आहे.
राजू म्हणजे राजा हा शब्द अनेक ठिकाणी आढळतो. ते रात्रीच्या चंद्रासारखे तेजस्वी आहेत. ते दिसण्यात प्रेमाचे प्रतीक कामदेवासारखे आहेत. ते अथांग समुद्रासारखे दानशूर आहेत. ते जंगलातील सिंहासारखे शूरवीर आहेत. ते भुकेलेल्या जनावरांमधील वळूसारखे आहेत. ते दिवसा येणाऱ्या सूर्यासारखे वंश परंपरागत श्रीमंत आहेत. ते प्रसिद्धीत राजांचे सम्राट आहेत. ते शहरातील राजकन्येसारखे आहेत. तिचे काव्य बोलीभाषेतून फुलते, त्यामुळे व्याकरणाचे नियम तिच्या गावीही नाहीत. ह्या त्रुटी इतरांच्या मते ती व्यावसायिक कवी नाही म्हणून आहेत. लक्ष्मण रेषेची कथा तिच्या काव्यात नाही, कारण ती मूळ काव्यात नाही असे म्हटले जाते. तिच्या कवितेतील माधुर्य आणि लयबद्धतेमुळे सामान्यांना ती आपलीशी वाटते. ही गोष्ट समीक्षकही मान्य करतात. जानकीच्या लाडक्या रामा, कामदेवाच्या रूपातील एक, ज्याने कामदेवाचा शत्रू शिवाचे धनुष्य मोडले, आणि असा एक ज्याचे नाव आदरयुक्त प्रेमाने घेतले जाते, आणि असा जो अगणित ऋषींच्या युगानुयुगे आठवणीत आहे. जेव्हा मोल्ला मूळ गावी परत येते, ती रामायणाची प्रत श्रीकांत मल्लेश्वराच्या पुजाऱ्यांकडे सुपूर्त करते, जी याआधीच तिने देवाला समर्पित केली होती. आयुष्याचे ध्येय पूर्ण झाल्यामुळे देवाच्या परवानगीने ती गाव सोडते आणि श्रीशैल्यमला निघून जाते. तिचा शेवटचा काळ अतिशय कष्टप्रद असा होता. तिचा उपदेश घेण्याच्या हेतूने येणाऱ्या देवाच्या भक्तांना उपदेश करण्यात ती बराच काळ व्यतीत करीत असे. 1530च्या सुमारास 90व्या वर्षी तिने महासमाधी घेतली. भारतभर जिथे जिथे तेलुगू भाषा बोलली जाते तिथे मोल्लाच्या कविता गायल्या जातात. उत्कट आध्यात्मिक भाव आणि सहजता यामुळे त्या आजही लोकप्रिय आहेत. हैदराबादच्या टँक बंड इथे आंध्र प्रदेश सरकारने मोल्लांचा पुतळा उभारला आहे. 1969 साली इंतुरी व्यंकटेश्वरराव यांनी कुमारा मोल्ला नावाची कादंबरी लिहिली आहे. याच कादंबरीवर आधारित संकारा सत्यनारायण या लेखकांनी नृत्यनाट्याची रचना केली आणि या नाट्याचे आंध्र प्रदेशात ठिकठिकाणी प्रयोग केले जातात. कथानायिका मोल्ला नावाचा सिनेमाही तिच्यावर काढला आहे. मोल्ला म्हणजेच चमेलीच्या फुलाचा दरवळ तेलुगू मनात भरून राहिला आहे. 90.4 मेगाहर्ट्झ वरून श्रोते हो, आत्ताच आपण वारी चैतन्याची या कार्यक्रमात संत अतुकुरी मोल्ला यांच्या साहित्यावर आधारित हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचं लेखन आणि संकलन केलं होतं सौ रेखा करंदीकर यांनी. कार्यक्रमाचं सादरीकरण होतं सौ मधुरा करंदीकर यांचं. कार्यक्रमाची प्रस्तुती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची.